प्रश्न, आपला पाणी निघाल्यावर दुसरा राऊंडसाठी कसे तयार व्हायचे? उत्तर, विश्रांती. शरीराला थोडी विश्रांती देणं खूप महत्त्वाचं असतं. मन शांत ठेवून स्वतःला रिलॅक्स करणे गरजेचे आहे. योग्य वेळ घेतल्यावर शरीर पुन्हा ऊर्जा मिळवते. घाई केल्यास थकवा वाढू शकतो आणि परिणाम कमी होऊ शकतो. प्रश्न, तिच्या सामानात आपण पागल का असतो? उत्तर, आकर्षण. प्रेम आणि आकर्षणामुळे माणूस समोरच्या व्यक्तीकडे जास्त ओढला जातो. त्याच्या वागण्या बोलण्यामुळे भावना अधिक तीव्र होतात. मनात एक वेगळी जवळीक निर्माण होते. ही पूर्णपणे नैसर्गिक मानसिक प्रतिक्रिया असते. प्रश्न, स्टेपताना ती तोंडात नसेल घेत तर काय करावे? उत्तर, संवाद. अशा वेळी शांतपणे आणि स्पष्टपणे संवाद साधणं आवश्यक असतं. समोरच्या व्यक्तीच्या भावना आणि कम्फर्ट समजून घेणं महत्त्वाचं आहे. प्रत्येकाची मर्यादा वेगळी असते, त्यामुळे आदर ठेवावा. संवाद केल्यानेच योग्य निर्णय आणि समज तयार होते. प्रश्न, आपल्याला स्टेपताना तिचे ओठ चावायला का आवडतात? उत्तर, भावना. कधी कधी भावना व्यक्त करण्याचा हा एक नैसर्गिक मार्ग असतो. जवळीक वाढल्यामुळे अशा सवयी तयार होतात. यामध्ये प्रेम आणि आकर्षण दोन्ही असतात. पण हे करताना समोरच्याला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. प्रश्न, तोंडात स्टेपताना तिच्या खालून पाणी का निघते? उत्तर, नैसर्गिक प्रतिक्रिया. शरीराच्या काही प्रतिक्रिया पूर्णपणे नैसर्गिक असतात. भावना आणि शारीरिक स्थितीनुसार बदल होत असतात. ही प्रक्रिया शरीराच्या संवेदनांशी संबंधित असते. यामध्ये काहीही असामान्य किंवा चुकीचं नसतं. प्रश्न, कोणती स्टेपताना जास्त ओरडते? उत्तर, व्यक्तिमत्व. प्रत्येक व्यक्तीची प्रतिक्रिया वेगळी असते. काही लोक भावना जास्त व्यक्त करतात, तर काही शांत राहतात. हे त्यांच्या स्वभावावर आणि कम्फर्टवर अवलंबून असतं. यात योग्य किंवा चुकीचं असं काही नसतं. प्रश्न, तिची चरडी रात्री किती वेळा काढली जाते? उत्तर, सवयी. हे पूर्णपणे व्यक्तीच्या सवयी आणि दिनचर्येवर अवलंबून असतं. प्रत्येकाची गरज आणि शरीर वेगळं असतं, त्यामुळे यामध्ये ठराविक नियम नसतो. सोयीप्रमाणे आणि गरजेनुसार हे बदलत राहतं. प्रश्न, स्टेपताना दुसऱ्या मार्गाने टाकले तर काय होते? उत्तर, काळजी. कोणतेही काम योग्य पद्धतीने करणे खूप महत्त्वाचे आहे. चुकीच्या पद्धतीमुळे त्रास किंवा समस्या निर्माण होऊ शकतात. शरीराची काळजी घेणं आणि सुरक्षितता महत्त्वाची असते. माहिती घेऊन आणि समजूनच निर्णय घ्यावा. प्रश्न, आजकालच्या मुली चुकीच्या ठिकाणी का टाकायला सांगतात? उत्तर, विचारसरणी. प्रत्येक व्यक्तीची विचारसरणी आणि पसंती वेगळी असते. त्यामागे त्यांच्या अनुभवांचा प्रभाव असू शकतो. संवाद आणि परस्पर समज खूप महत्त्वाची आहे. आदर आणि संमती नेहमी प्रथम ठेवावी. प्रश्न, मुलींच्या कोणत्या भागात जीभ टाकतात? उत्तर, आदर. हा विषय वैयक्तिक मर्यादा आणि आदराशी संबंधित आहे. कोणत्याही गोष्टीत परस्पर संमती खूप महत्त्वाची असते. समोरच्या व्यक्तीच्या कम्फर्टचा विचार करावा. आदर आणि समज यामुळेच नातं मजबूत राहतं. प्रश्न, हॉस्टेलमधील मुलींचे अवयव इतके मोठे का असतात?
उत्तर: शरीर रचना. शरीर रचना प्रत्येकाची वेगळी आणि नैसर्गिक असते. यामध्ये कोणताही ठराविक नियम किंवा कारण नसतं. अनुवंशिकता आणि शरीराचा विकास यावर ते अवलंबून असतं. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते हे स्वीकारणं महत्त्वाचं आहे.